सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण समाज सुधारक यांचे जवळपास 50 ते 60 जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत आणि त्याची आपण सुरुवात करूया. याआधी आपण भूगोल, राज्यशास्त्र याचे 100 ते 200 प्रश्नसंच आपण आपल्या व्हिडिओद्वारे सांगितलेले आहे. तुम्ही त्याला भेट दिली नसाल तर नक्की बघा. त्यानंतर प्रश्नांना सुरुवात करूया की महात्मा फुले यांच्या संबंधीचे अयोग्य विधान म्हणजे चुकीचे विधान कोणते? बघा, 1872 मध्ये महात्मा फुलेंनी पुणा लायब्ररी सुरू केली. तर 1872 ते हे काय अगदी बरोबर आहे. त्यानंतर कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे फुलेंनी साक्ष दिली ते हे पण काय अगदी बरोबर आहे. दुसरा प्रश्न पाहणार होता. या देशातील बहुसंख्य असलेला शेतकरी वर्ग राष्ट्रीय सभेच्या बाहेर आहे. तोपर्यंत राष्ट्रीय सभेला स्वतः राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. या शब्दात राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना ठणकावून सांगणारे जे करते समाजसुधारक व थोर विचारवंत होते ते कोण होतं? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्या वर असलेले रिकामे जागे या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव होता. तर सर थॉमस पेन यांचा जो प्रभाव होता. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षीय मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलींनी लिहिलेला जो म्हणजे निबंध आहे तो कशावर आहे? धर्म किंवा धार्मिक स्थितीवर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की सत्यशोधक समाजाचा संदेश प्रसारित होण्यासाठी कोणते साप्ताहिक सुरू केले? तर दीनबंधू हे साप्ताहिक सुरू केले. महर्षी कर्वेच्या दुसऱ्या पत्नीचे नाव बाया होते. तर बरोबर आहे. 1884 रोजी टिळक आणि आगरकरांच्या 101 दिवसांची शिक्षा झाली. तर हे विधान काय? चुकीचं आहे. आणि आधी केले मग सांगितल्यानुसार आगरकरांचे वर्तन होते आगरकर यांचा आहे. आपण डबल बघूया की हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला. महात्मा फुलेंना आद्य दलित उद्धारक असे म्हणतात. तर मग असं कोणी म्हटलं? तर वीरा शिंदे यांनी म्हटलेलं आहे. अस्पृश्यांसाठी शाहू महाराजांनी रिकामी जागामध्ये मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले. कधी सुरू केले? तर बघा 1908 मध्ये. आंबेडकरांचा सवर्णाविरुद्धचा लढा होता. तो लढा कोणता? तर महाडचा 14 तळे हे कशाविरुद्ध होता? सवर्णांविरुद्ध होता. मनुस्मृती दहन, त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह, येवले सत्याग्रह हे नाही तर जो महाडचा 14 तळे होता हे सवर्णांविरुद्ध. 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. त्याच वर्षी राष्ट्रीय सभेचे संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले रिकामी जागा यांची मुंबई इलाख्याच्या विधिमंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली. तर ते कोण होतं? न्यायाधीश रानडे. आपण डबल वाचूया की 1885 मध्ये जेव्हा राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तर त्याच वर्षी राष्ट्रीय सभेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले न्यायाधीश रानडे यांची जे मुंबई इलाख्याच्या विधिमंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली. महाराष्ट्रातील आद्य इतिहास संशोधक कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर हे आद्य इतिहास संशोधक होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे जे पहिले संस्थान कोणते होते? तर बघा बडोदा हे संस्थान होते. त्यानंतर शिक्षण महर्षी आणि आधुनिक भगीरथ असे कोणास म्हटले जाते? तर भाऊराव पाटील यांना म्हटले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म आहे तो कोणत्या जिल्ह्यात झाला? तर बेळगाव जिल्ह्यात झालेला आहे. हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध शिंदेंनी कोठे वाचला? तर वर्धा येथे वाचलेला आहे. माणिक बालप्रसारिक मंडळ कुठे स्थापन झाले? तर चिमूर येथे माणिक बालप्रसारिक मंडळ स्थापन झालेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव काय होतं? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव हे मंजुळाबाई होते. डॉक्टर आंबेडकरांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेला जो ग्रंथ होता तो ग्रंथ कोणता? तो बुद्ध अँड हिज धम्म हा जो ग्रंथ आहे तो मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे. रिकामी जागेला शाहू महाराजांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. तर कधी केली? तर 1916 ला शाहू महाराजांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केलेली आहे. 1952 मध्ये कर्वेंना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट पदवी दिली? तर बघा 1952 मध्ये कर्वेंना बनारस विद्यापीठाने डी.लिट ही पदवी दिलेली आहे. आगरकरांनी MA साठी रिकामी जागा विषयांची निवड केली. तर इतिहास आणि तत्वज्ञान या विषयांची निवड केलेली आहे. दुष्काळ पीडितांना मदत करण्यासाठी महात्मा फुलेंनी कोठे कॅम्प घेतला? तर धनकवाडी येथे कॅम्प घेतला. महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानत आणि गोपाळकृष्ण गोखले रिकामी जागा यांना आपल्या गुरुस्थानी मानत. ते कोण होतं? न्यायाधीश रानडे. मराठा शिक्षण प्रसारक मंडळ हे कोणी स्थापन केले? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मराठा शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. खालीलपैकी कोणाचे कार्य कोणत्या कार्याचे श्रेय महर्षी वीरा शिंदे यांना देता येणार नाही? तर बघा
वि. रा. शिंदे यांचे जे कार्य आहे ते कोणकोणते आहे की 1928 मध्ये पुण्यात शेतकरी परिषद भरवून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडावी हे वि. रा. शिंदे यांना म्हणजे कार्य आहे. त्यानंतर 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न पुस्तक म्हणजे प्रश्नांचे जे पुस्तक आहे ते पुस्तक लिहिले हे त्यांचं कार्य आहे. पण प्रार्थना समाजाच्या स्थापनेत धडाधडीचा सहभाग हा त्यांचा नव्हता. आणि अस्पृश्यांच्या भावनांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मुंबई येथे 18 ऑक्टोबर 1906 रोजी रिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. तर हे पण अगदी काय बरोबर आहे. राजर्षी शाहू छत्रपतींनी केलेल्या कार्यांच्या खालील बाबतीत कोणते विधान जे आहे ते चुकीचे आहे. बघा, इसवी सन 1916 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा केला. तर हे बरोबर आहे. आणि 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला. तर हेही बरोबर आहे. 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संमत केला. तर हेही बरोबर आहे. तर हे सगळं कार्य कोणाचं आहे तर राजर्षी शाहू छत्रपतींचं आहे. पण त्यांचं कार्य जे नव्हतं ते बघा, संस्थांनी नागरिकांची एकजूट होऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. तर हे त्यांचं कार्य जे नव्हतं. इसवी सन 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. त्यासाठी त्यांना रिकामी जागा यांनी विशेष प्रोत्साहन दिले. तर कोणी प्रोत्साहन दिले? राजर्षी शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले. न्यायमूर्ती रानडे, सुधारक आगरकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी बालविवाहास प्रतिबंध करणाऱ्या संमतीवे विधेयकांचे जोरदार समर्थन केले. आणि संमतीवे विधेयकांची मूळ संकल्पना कोणाची होती तर बेहरामजी मलबरी यांची होती. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की सामाजिक परिषदेच्या स्थापनेचे जे श्रेय आहे ते न्यायमूर्ती रानडे यांना द्यावे लागते. खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक परिषदेची स्थापना करण्यात आली तर 1887 मध्ये सामाजिक परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. 34वा प्रश्न आपण पाहणार आहोत की गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून म्हणजे बाजू मांडली. तर कोणता जो अग्रलेख आहे तर स्त्री शिक्षणाचा प्रसार बंद करावा हा अग्रलेख आहे. बघा, शाहू महाराजांचे जे वर्णन यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केलेले आहे तर वि. रा. शिंदे यांनी केलेले. शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी लिहिले म्हणजे केलेले आहे तर वि. रा. शिंदे यांनी केलेले आहे. लोकसेवेसाठी कर्वे यांनी रिकामी जागा संस्थेची स्थापना केली तर निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली. कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते. कोणता कायदा हा स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते तर आंतरजातीय विवाहाचा कायदा. त्यानंतर बघा, डॉक्टर आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली तर ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी यांच्यासाठी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिलेली आहे. खाली दिलेल्या वृत्तपत्रांपैकी कोणते वृत्तपत्र हे डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? बघा, बहिष्कृत भारत, समतापत्र, जनतापत्र हे सगळे केले पण नवजवान हे त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र नाही. छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेले जे वटहुकमाद्वारे कोणती पद्धत बंद केली तर बलुतेदार पद्धत जी आहे ती बंद केली. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 बलुतेदार जी पद्धती आहे ते वटहुकमाद्वारे बंद केलेली होती. महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये समता संघाची स्थापना केलेली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर याबद्दलची योग्य विधाने ओळखा. ते धार्मिक वृत्तीचे होते, बरोबर आहे. आणि त्यांना एलिफिन्स्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. तर हे काय अगदी बरोबर आहे. तर बघा, 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर असताना त्यांनी भिल्लांच्या बंडांचा बिमोड केला. तर हे त्यांचा म्हणजे जे वाक्य आहे ते अगदी बरोबर आहे. पण त्यांचा जन्म सुरतला झालेला नाही. यानंतर बघूया आपण की नाना शंकर शेठ हे सम्राट होते. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रांचे जनक होते. दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे व्याकरणकार होते. आणि गोपाळ हरी देशमुख हे शतपत्र लिहिले होते. 1844 मध्ये सुरत येथे स्थापन झालेल्या मानवधर्म सभेच्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता तर बघा, दुर्गाराम मनशाराम, त्यानंतर दिनमणी शंकर दलपतराय आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा सहभाग होता. त्यानंतर आपण पाहणार आहोत की नाना शंकर शेठ याच्याबद्दलची जे अयोग्य विधान आहे ते शोधा.
यांना मुंबईचे अन्वेष्ट सम्राट म्हणून ओळखले जाते, तर बरोबर आहे. 1861 मध्ये मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. त्यांनी 1853 मध्ये सुरू केलेल्या पहिल्या रेल्वेमध्ये बसल्याचा त्यांना मान मिळाला, हे सगळं काय अगदी बरोबर आहे. पण सरकारी नोकरी असल्यामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता, हे वाक्य काय अगदी चुकीचं आहे. त्यानंतर आपण बघूयात प्रश्न, प्रबोधन चळवळ म्हणजे काय? तर बघा, सामाजिक प्रचलित असलेले आचार विचार आणि व्यवहारातील दोष दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रबोधन चळवळ. समाजातील दोष दूर करण्याची बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने समाजाला जागृत करणे, हे पण काय प्रबोधन चळवळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की खाली दिलेले वाक्य कोणत्या आणि समाज सुधारकाबद्दलची आहे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. तर मुंबईचे शिल्पकार म्हटल्याच्या नंतर नाना शंकर शेठ येतात. त्यांचा जन्म ठाणे येथे झाले, ते पण, आणि मुरबाड येथे, ते हेही नाना शंकर शेठच आहे. आणि मुंबई इलाक्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते, ते हेही काय, म्हणजे सगळे वाक्य जे आहे ते नाना शंकर शेठ यांच्याबद्दलच आहे. त्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि त्यांचे जे मूळ नाव होते ते मुरकुटे होते. हे सगळी माहिती जी आहे ते नाना शंकर शेठ यांच्याबद्दल सांगितलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा की 1880 साली पुण्यात स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये कोण सहभागी होते? तर लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे सहभागी होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेमध्ये सहभाग होता? तर म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर हे 1844 मधील मानव धर्म सभा, 1848 मधील ज्ञानप्रसारक सभा, त्यानंतर 1849 मधील परमहंस मंडळी आणि 1868 मधील प्रार्थना समाज, या सगळ्यामध्ये काय होता? सहभाग होता. 1849 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस सभेबद्दलची योग्य विधाने सांगा. तर बघा, या सभेच्या प्रचारासाठी परमहंसिक ब्रह्मधर्म हे ग्रंथ लिहिले गेले, तर बरोबर आहे प्रसारासाठी. त्यांच्या संस्थापकामध्ये भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर इत्यादींचा समावेश होता, हे अगदी बरोबर आहे. ही मुंबईतील एक गुप्त संघटना होती, हे काय अगदी बरोबर आहे. आणि सदस्यांच्या यादीचे पुस्तक हरविल्यामुळे कालांतराने ही संघटना काय झाली? बंद झाली. तर 1849 मध्ये स्थापन झाल्या जे परमहंस सभेची जे कोणते वाक्य इथे दिलेले आहे ते सगळे काय अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा की भाऊ दाजी लाड यांच्याबद्दलची योग्य विधाने ओळखा. त्यांचे पूर्ण नाव हे रामचंद्र विठ्ठल लाड होते, तर बरोबर आहे. त्यांना कुष्ठरोगावर एक औषध शोधले होते, बरोबर आहे. आणि 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता, हे सगळं काय अगदी बरोबर आहे. त्यांना धन्वंतरी म्हणून त्यांच्या समाजसेवेकरिता ओळखले जाते, हे अगदी चुकीचं वाक्य आहे. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी ख्रिश्चन धर्म प्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली, तसेच आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचे जे खंडन केले, ते कोण होते? ते व्यक्ती होती विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यानंतरचा प्रश्न आहे की खाली दिलेले वाक्य कोणत्या समाजसुधारकांचे आहे हे ओळखायचं आहे. तर त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचा जन्म 1927 मध्ये सातारा येथे झाला. इंदुप्रकाश साप्ताहिकांचे ते संपादक होते. स्त्री शिक्षण, विधवा स्त्रियांचे प्रश्न, केशवपण आणि परदेशिकम, जरट विवाह आणि जातीभेद या प्रश्नावर सडेतोड विचार मांडले. त्यांचे वडील परशु रामशास्त्री त्यांच्याकडून त्यांना संस्कृत भाषेचे शिक्षण मिळाले आणि त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली. तर हे सगळे जे वाक्य आहे ते विष्णू शास्त्री पंडित यांच्याबद्दलची आहे. सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभेचे स्वरूप कसे होते? तर बघा, ही जी संस्था आहे किंवा ही जी सभा आहे, ही संस्था सामाजिक आणि राजकीय स्वरूपाची होती. या संस्थेने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी करून त्यावर प्रकाश टाकला आणि या सभेमध्ये 1876-77च्या दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत दिली आणि यांनी ब्रिटिश म्हणजे सम्राटनीकडे भारतीयांसाठी सामाजिक राजकीय हक्क तसेच स्वावलंबी बनवणारे शिक्षण आणि राजकीय दर्जा देण्याची मागणी केली. त्यानंतर आहे की सार्वजनिक काका बद्दलची योग्य विधाने. बघा, सार्वजनिक काका बद्दलची हे जे पूर्ण वाक्य आहे ते अगदी काय अगदी बरोबर आहेत. आता सार्वजनिक काकाबद्दलची जे योग्य विधान ते आपण आणखी बघू की त्यांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी होते. ते पेशाने वकील असून त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले होते. त्यांनी औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली 1870 मध्ये सार्वजनिक सभा स्थापन केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की डॉक्टर राघव भांडारकर यांच्याबद्दलची माहिती सांगा आणि कोणते कोणते विधान बरोबर आहे ते सांगा.
तर बघा, त्यांचे पूर्ण नाव राधेकृष्ण गोविंदराव भांडारकर होते, ते अगदी चुकीचं आहे. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला, तर बरोबर आहे. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते, परंतु पूर्वज खनिजात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर हे जे नाव आहे ते नाव पडलं. आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA ही पदवी आणि जर्मन विद्यापीठातून PhD मिळवलेली आहे. तर ब क ड हे आपलं काय बरोबर वाक्य आहे. बाबा पद्मजी बद्दल जे कोणते साहित्य लिहिले, तर अरुणोदय हे काय आत्मचरित्र आहे आणि इंग्रजी मराठी संस्कृत मराठी हे शब्दकोश आहे, पण आत्मचरित्र हे त्यांचं आत्मचरित्र नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की खालील लिहिलेली जी पुस्तके ते कोणाची आहे, जसं वेलझिलम, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, ते हे राघव भांडारकर यांचे पुस्तके आहेत. आणि खाली दिलेली ग्रंथसंपदा कोणत्या समाजसुधारकाची आहे, तर स्मृतिशास्त्र, शूद्रशास्त्र, धातू, केश आणि विधवा विवाह, हे सगळे काही ग्रंथसंपदा विष्णू शास्त्री यांचे आहे. तर आजचे हे प्रश्न अगदी महत्त्वाचे वाटले की नाही, मला हे तुम्ही आवर्जून सांगा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा.